लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. काव्या ही चिंतेमध्ये असते तेव्हा पार्थ विचारतो, काय झाले काव्या, तू चिंतेमध्ये दिसत आहेस आणि तू अचानक गुरुजींबद्दल का विचारत होतीस. आणि तेव्हा काव्या ही विषय बदलण्याचा प्रयत्न करते. त्यानंतर युग घरामध्ये आलेला असतो आणि काव्या ही विचार करते, युग घरामध्ये आल्यामुळे सर्वजण अतिशय आनंदित आहेत. मग अशामध्ये मी गुरुजींचा विषय काढायला नको. तर तिकडे आपण पाहतो वसुंधरा ही रम्याला बोलते, रम्या, आपल्याला देशमुखांच्या मनामध्ये पुन्हा स्थान मिळवायचं आहे आणि आपले घरातले गेलेले स्थान पुन्हा मिळवण्यासाठी आपल्याला त्या युगचा वापर म्हणून करायचा आहे. तर तिकडे आपण पाहतो युग घरामध्ये आल्यामुळे सर्वजण अतिशय आनंदी झालेले असतात. त्यानंतर युग हा गणपती बाप्पाच्या पुढे प्रार्थना करण्यासाठी थांबतो. तेव्हा त्या ठिकाणी नंदिनी येते आणि नंदिनी ही युगला आवाज देते आणि युग हा नंदिनीकडे आश्चर्यचकित होऊन पाहतो. तो अतिशय घाबरलेला असतो. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये रम्या व वसुंधरा कशा प्रकारे युगचा वापर करून देशमुखांच्या घरामध्ये आणखीन एक नवीन वादळ निर्माण करणार हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या सर्व अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.